लवली पूनम काय छान लग्न घर वाटतंय का? फेस्टिवल वाइब्स, रियल फेस्टिवल वाइब्स यार, गुड. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आज आहे श्री गणेश चतुर्थी. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. माझी बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. थोड्याच वेळात आम्ही गणपती बाप्पांना घरी घेऊ, मस्त जल्लोषात स्वागत करू त्यांचं. ग्रीन कलरची सुंदर अशी साडी नेसलेली आहे आणि सिंपल काय सांगू माहितीये का, गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यानंतर तयारी हवी. घर क्लीनअप करणं, पूजा रेग्युलर करणं, त्याच्यानंतर मोदक छान छान केलेले आहेत. सो याच्यामध्ये वेळ भरपूर गेलेला आहे आणि म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावी. गणपती बाप्पांचं आगमन होईल आणि त्याच्यानंतर मग भरपूर वेळ असणार आहे दुपारनंतर. छान अशी रांगोळी घातलेली आहे, नेहमी म्हणते तसं. आपल्या म्हणजे घराचं अंगण नीट क्लीन हवं आणि सणवार आहे असा फील यायला हवा, त्यामुळे रांगोळीनं स्वागत होत असतं नाही का सगळ्यांचं. आणि तोरण बऱ्याच लोकांना आवडलं होतं. हो, कालच्या व्हिडिओमध्ये खूप लोकांनी पाहिलं होतं. मस्त आहे ना, मला खूप आवडलं. खूप लोकांनी सजेशनही दिलं होतं की तुला तोरण खूप दिवस झाला आवडलं नव्हतं म्हणून ना. सो एक्झिबिशन मध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथं खूप छान छान तोरण असतात, तिथून घे. किंवा पैठणीचं सुद्धा तोरण आलेलं आहे ते घे, तर आपण तेही घेऊ, कारण सणावाराला आपण चेंज करत असतो तर छान वाटतं. आणि काही लोकांनी या तोरणची प्राइस विचारली होती, तर 3200 ला हे मी तोरण घेतलंय. नेहमीप्रमाणे सकाळची सुरुवात अद्रक आणि वेलची घातलेल्या चहानं करतीये आणि रात्रीच किचन क्लीन केलं होतं. ग्रोसरी भरताना असं हे राईस फ्लावर म्हणजे मोदक बनवण्याचं जे पीठ आहे ना, त्याचं एक पॅकेट घेतलं होतं, ते सुद्धा इथं काढून ठेवलंय. म्हणजे ग्रोसरी भरतो ना तेव्हा सगळ्या डब्यातनी भरून ठेवतो आणि ऐन टायमाला शोधाशोध होते, म्हणून रात्रीच हे पॅकेट काढून ओट्यावर ठेवलं. चहा घेतला, दूधवालाही आला होता तर दूध गरम करायला ठेवलं. एका साईडला सारण बनवतीये. सारण अगदी क्विक आणि झटपट होतं. याचं कारण मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं. जिथून मी नारळ घेते ना तिथून त्यांच्याकडूनच ना खवणून घेते आणि काल रात्री जाऊन मी नारळ घेऊन तो खवणून घेऊन आले होते आणि फ्रीजमध्ये ठेवला होता. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या फक्त गूळ, ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत, थोडीशी खसखस आणि 1 चमचाभर तूप घालून असं हे सगळं मिक्स करून घेते. नारळ आणा, सोला, फोडा, खिसा, याच्यामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे काय करते, फक्त ते 10 रुपये घेतात आणि छान नारळ ग्रेड करून देतात. इझी होऊन जातं काम. तर सारण थंड होईपर्यंत मी इकडं पिठाची तयारी म्हणजे पारीची तयारी करून घेते. जेवढं पीठ घेणार आहे ना तेवढंच पाणी घेतले. पाण्यामध्ये चिमटभर मीठ आणि तूप घातलंय चमचाभर, त्यामुळं पीठ एकदम सॉफ्ट आणि छान होतं. इथं ही उकड काढून घेतलेली आहे. सारण ही साईडला थंड होतंय. एका वाटीमध्ये थोडंसं दूध आणि केशर घालून ठेवलं होतं, म्हणजे केशर मोदक आज करूयात. आता हे पीठ छान मळून घेते. पीठ छान मऊ लुसलुशीत मळून घेतलेलं आहे. पुरणपोळी आणि मोदक ह्या 2 गोष्टी खूप अवघड आहेत असं मला नेहमी वाटतं आणि वेळ खाऊ सुद्धा भरपूर वेळ लागतो या गोष्टीमध्ये. या करायला अवघड असणाऱ्या गोष्टी खायला मात्र उत्तम आणि छान लागतात नाही का. तर मोदक इथं बनवून झालेले आहेत आणि इथं छोटे 2 गोळे उरलेत आणि थोडंसं सारण उरलंय. हे मोदक करण्याआधी ना मी पूर्वाला विचारते की तिला तांदळाची भाकरी खायची आहे का, तिला खूप आवडते आणि मला परवा म्हणत होती तिला तांदळाची भाकरी खायची आहे म्हणून. सो विचारते, खाणार असेल तर याचीच एक छोटी तांदळाची भाकरी करून देईन, नसेल तर पटकन मोदक करून टाकेन आणि सारण म्हणाल तर असंच वाटीत घालून देईन, ती खाईल चमच्यानं. तर असं हे केशर घातलेलं दूध आहे ना ते मी मोदकावर सोडतीये, म्हणजे मोदक छानही दिसतील आणि टेस्टी होतील. असे हे गरमागरम सुंदर मोदक रेडी झालेले आहेत. बघितलं सेंटर वर कसं वाटतं ह्या वेळेस डेकोरेशन? ऑल मम्माने केलेलं आहे. राहू दे, समय राहू देत ना.
म्हणजे ठेवता येईल ना? हां ठेवता शेपला येईल. वगैरे नाही लावायचं. नाही ठेवता येईल, व्यवस्थित ठेवता येईल. मला आपल्या ह्याची पानं पण पाहिजे ना, विडा ठेवायचा आणि का ताणून काढून देऊ का तुला मग विड्याची पानं? इथं पहिलंच आहे पुढं हो. त्याला विड्यांची पानं म्हणतात. आपण जे खातो ना पान ते. खाऊच्या पानाचं म्हणजेच विड्याच्या पानाचं छोटंसं रोप एका कुंडीत लावलं होतं आणि आता इतका मोठा तो वेल झालेला आहे. टेरेसवर सुद्धा एका कुंडीत लावला आहे आणि तो पूर्ण पसरला आहे. आणि बॅकयार्डमध्ये सुद्धा छोटंसं रोप लावलं होतं आणि पूर्ण अशी एक वॉलच झाली आहे. आम्ही पर्पजफुलीच तशी वॉल तयार केलेली आहे. जेव्हा हा पानाचा वेल लावला ना तेव्हा याचे इतके बेनिफिट माहीत नव्हते. फक्त पूजेसाठी वगैरे वापर होतो आणि त्यानंतर डिनर झाल्यानंतर आपण पान करून खातो नाही का, एवढंच माहिती होतं. पण आजकाल याचे खूप सारे बेनिफिट आहेत असंही ऐकलं आहे. आणि त्यानंतर वेगवेगळ्या रेसिपीमध्ये सुद्धा याचा उपयोग होत असतो. जसं की मोदक, आजकाल पान मोदकसुद्धा खूप फेमस आहेत. भरपूर मी त्याच्या रेसिपी पाहिल्या होत्या आणि वेगवेगळ्या स्वीटमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. ज्यूसमध्ये, आईस्क्रीममध्ये, बाप रे काय काय मी पाहिलं विड्याच्या पानाच्या रेसिपी, काय काय सांगू. असं आम्ही गोव्याला गेलो होतो आणि त्यावेळेला आमच्या एका रिसॉर्टच्या बाहेर हे झाड पाहिलं होतं. आम्हाला खूप आवडलं म्हणून आम्ही कुंडीत हे लावलेलं आहे. बघू शकता इतकी फळं आलेत ना त्याला. आणि मागच्या वेळेला मी एक व्हिडिओ केला होता हार्वेस्टिंगचा आणि त्यावेळेला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या. हे फळ ना गणपतीच्या वेळेला गणपती समोर ठेवण्यासाठी वापरतात आणि खूप छान असतं म्हणून याचेसुद्धा भरपूर बेनिफिट आहेत. हे सुद्धा आम्हाला तो व्हिडिओ टाकल्यानंतरच कळालं कमेंट्सच्या माध्यमातून. झाडाचं फळ गणपती बाप्पांसमोर ठेवूयात. आणि आता छान छान दागिने गणपती बाप्पांना घालूया. तर मागच्या वर्षी खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या गणपतीला जानवं द्यायला हवं होतं पूनम म्हणून. सो यस, या वर्षी मी घेतलेला आहे दागिना गणपती बाप्पांसाठी. सो खूप छान असं जानवं. पहिला हा दागिना घालू आणि आपण मागच्या वर्षी जे काही घेतलं ना ते सगळे घालू. ठीक आहे, लक्षात का? ओपन करायला लागेल हे. अरे ओंकार, तुझं ब्रेसलेट मी काढलं होतं, हातात घाल. तर असे गणपती बाप्पांचे दागिने आहेत. मोदक, आपण खरे मोदक पण केले त्याचे. उकडीचे ऍक्च्युली काय होतं माहितीये का, आमच्याकडे म्हणजे कोल्हापूरमध्ये ना, कोल्हापूर साईडला आमच्या घरी म्हणजे आजीच्या हातचं जे काय खाल्लेत ना, कणकेचे असतात ना, ते उकडीचे मोदक असायचे. पण पुण्यात आल्यापासून म्हणजे लग्न झाल्यापासून 17-18 वर्ष झालं असेल तेव्हापासून म्हणाल तर हे अधूनमधून उकडीचे मोदक असतात.
स्थापना झाली, नैवेद्य दाखवून झाला, मुलांचं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आता वेळ मिळते मी घर कसं सजवलंय ते दाखवण्यासाठी. तर स्टेअर्स आहेत ना, इथं काही डेकोरेशनच्या गोष्टी होत्या अगदी इझी. रांगोळी घरभर कुठं घालणार नाही का, सो असं काही डेकोरेशनचं मला मिळालं होतं. 10 पीस मिळतात हे. तर असे स्टेअर्सवर ठेवलेले आहेत आणि इथं पाठीमागं सुद्धा बघू शकता अशा मोगऱ्यांच्या फुलांच्या माळा, म्हणजे मोगऱ्यांची माळ दिसते. तर असं एक डेकोरेशन केलंय. म्हणजे आता 10 दिवस घरी ना कोणी ना कोणी हळदी कुंकवासाठी येईल, गणपती दर्शनासाठी येईल. म्हणजे एंट्री घरी केली ना तर वाटायला पाहिजे सण आहे. आणि त्यानंतर इथं सुद्धा अशा माळा अडकवल्यात फुलांच्या. तर असे जे 2 पॉट आहेत ना, त्या पॉटमध्ये ना पेपर असतात ना, न्यूजपेपर, ते भरले आणि त्याच्यावर अशी फुलं चिटकवलेली आहेत. सो खाली पेपर आहे या फुलांच्या खाली. आणि हा उर्ली पॉट खूपच छान आहे, मला आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन ह्याच्यामध्ये करता येतं. आणि ही रेडीमेड रांगोळी एकीनवला लास्ट टाइम पाठवली होती, खूप छान आहे, उपयोगी होती. म्हणजे घरामध्ये रांगोळी काढायचं म्हटलं ना तर खूप वेळ फी लागतो आणि क्लीनअप सुद्धा करायला वेळ लागतो. तर ह्या छान आहेत रांगोळ्या. त्याच्यानंतर आपले गणपती बाप्पा, आहा छान दिसत आहेत. आणि असे हे चांदीचे दागिने घेतले होते मी. मुकुट आहे, त्याच्यानंतर फूल आहे जास्वंदीचं, त्याच्यानंतर मोदक आहे. जसा हा चांदीचा हार सुद्धा घेतला होता. इथं विडा आणि इथं आहे दुर्वा. मागच्या वर्षी पहिला गणपती बाप्पा होता आपला या घरातला, त्यामुळे म्हटलं होतं की देवासाठी छान असे चांदीचे दागिने करावेत. आणि त्याच्यानंतर या वर्षी म्हणाल तर जानवं घेतलेलं आहे. तर बऱ्यापैकी आता गणपती बाप्पांचे दागिने झाले. आता आमचा सोसायटीचा गणपती आहे ना, गुरुजी आलेले आहेत आणि 5 मिनिटात तिथेही पूजा सुरू होईल. गणपती स्थापना आरती वगैरे होईल, सगळे सोसायटीतील येतील. तर आता मी तिथं चाललेलो आहोत. जवळपास 2 वाजलेले आहेत आणि त्याच्यानंतर फ्रेश होऊन मग मी लंच करेन. इथं असा हा पितळेचाच ना पॉट आहे, फ्लॉवर पॉट. तर याच्यामध्ये सुद्धा फुलं घालून ठेवेन. संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जाऊन घेऊन येऊ. हो जाऊ आले ना गुरुजी, मेसेज आला ना ग्रुपवर. चला मी आल्यावर जेवते, पटकन जाऊन येते. आता मुलं थकलेत. हा काय झालं? कसली? घराची इथली दाराची असेल इथंच कुठं तर, तिथं कुठं तर बघितली होती. आपण जाऊन येऊन मग शोधू. ही घे तोपर्यंत घराची चावी. तसा ओंकार दार उघडेल खरं. कारण सोसायटीमध्ये सुद्धा जावं लागतं नाही का. आपले सण आपणच एकत्र सेलिब्रेट करायचे, मजा येते एकत्र असले की सगळे. रिमझिम पाऊस सुरू झाला. बट टॅग पण काढला नाही. ओंकारसाठी घेऊन आले होते. तर दरवर्षी आम्ही सोसायटीचा गणपती इथं बसवत असतो. आणि आता पाऊस सुरू आहे ना, कधी पाऊस पडतो, त्याच्यामुळे असा हा टेंट लावलेला आहे. चला तर आता पूजा आणि आरती सुरू होईल. जवळपास अर्धा तास तर लागेल आणि त्याच्यानंतर भेटते. पावसाने असा टेंट ठेवलाय आणि आपले गणपती बाप्पा छान आहेत ना, मस्त. आणि संध्याकाळी पुन्हा 7 वाजता इथं आरती असणार आहे आणि त्याच्यानंतर प्रसाद इथं. म्हणजे 5 दिवस घरी जेवण नाही आहे, इथंच आम्ही करू. चला. लवली पूनम, काय छान लग्न घर वाटतंय का? फेस्टिवल वाइब्स, रियल फेस्टिवल वाइब्स यार. गुड. चला बघून वाटतंय. आता ग्रुपला बोलवणार आहे हळदी कुंकवाला. म्हटलं पहिला आपला छान गणपती येऊन बसू दे, मग 10 दिवस आहेच. कसं मॅनेज करतेस ग तू एवढं? खरंच मस्त वाटलं माहितीये मला, इतकं प्रसन्न वाटलं आल्या आल्या. चला आवडलं मॅडम ना. बघ हे नवीन तोरण घेतलंय मी आता. हो मी आणि आशा गेलो होतो ना परवा शॉपिंगला. खूप आवडलं हे तोरण. हो चला. चॉईस आहे तुझा मस्त.
मी आणि आशा गेलो होतो ना, 2 कलर होते अगं ह्यामधले. ह्या दर्शन काल केलं, काल लेट नाईट 12ला झोपले मी काल. बघ ना, हात लावून मला हे खूप आवडलं. हा अगं सगळे डिझाईन वगैरे मिळतील. आपलीच एक आहे युट्यूब फॅमिली, तिनं मला पाठवलं होतं. खूप डिझाईन आहे तिच्याकडं. हॅपी गणेश चतुर्थी पूनम. ह्या गणेशोत्सवात तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. अरे थँक्यू सो मच. सुंदर केलं. सिंपलच आहे तसं. हे सगळं पिंपरीतून आणली का हे फुलं वगैरे? हो हो हो. तुझं चॉईस छान आहे. मस्त केलं. सिंपल. लास्ट इयरचं पण आठवतंय मला. पिंक कलरचं होतं. पीच कलरचा थीम होता बऱ्यापैकी. पीच कलर होता सगळा. हो. त्यावेळेस डिफरंट. काय मी नेहमी म्हणते काय आपले युट्यूबचे व्हिडिओ वगैरे करायचे असतात ना, आधी ऍडव्हान्स मध्ये सगळी कामं करून ठेवायची. नाही, आदल्या दिवशीपर्यंत काही संपत नाही. पहिल्यांदा असं झालं असेल नेल पॉलिश काही नाही. पण पहिला गणपती येणार ना, त्याला सजवून. आता 10 दिवस आपण नट्टापट्टा करून करूच. आशाचं पण होतं की आपण काय करू, सगळे एक वेळा हळदी कुंकू, म्हणजे असं जेवण वगैरे नाही तर स्नॅक्स थोडा आणि हळदी कुंकूला बनवू. हो हो अगं ही फ्रेम होती आमच्याकडे. मला आयडिया आली करू असं आपण काहीतरी म्हणून. मागच्या वेळेला राऊंड होता ना, सो ह्या वेळेला मला असं वाटलं की थोडं सेमच होईल. छोटस सुंदर असं आणि एवढंच. माझा कधी जमतो कधी फसतो. मी आता तांदूळ ते पीठच मोदकाचं आणलं. माझ्याकडे तांदळाचं पीठ होतं. मी म्हटलं माझं चांगलं असेल नसेल म्हणून मोदकाचं तांदळाचं पीठ आणलं. पण टेस्टी होतात. आपण सगळं भाजी मी मध्येच पूजेच्या म्हटलं नाही बाबा, पूजा करून मग आरतीला येते. आपण आता रोज आरतीला भेटलो ना. हा आता 5 दिवस आपण भेटणार. मग आरती झाली ना की लगेच आपण थोडस प्रॅक्टिस करू. आणि थँक्यू केशव. मी हे खाली खा ना बसून जेवण वाढायचं सगळ्यांना. दिवस तुला पहिलं त्यांना जेवायला दिलं नैवेद्य दाखवून. तुझं ठीक आहे माझं. मला हे एवढं सगळं करतो ना, पोट भरलं सगळं. मग हळूहळू सगळं शांत झाले की भूक लागायला थँक्यू. चल छान वाटलं मला. बोलू हो हो भेटू. आणि एक तासासाठी असं काही जवळपास 2:30 वाजलेले आहेत आणि सोसायटीच्या गणपती बाप्पांची आरती छान झाली. येत एक मैत्रीण आली, तिनेही आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. तिला म्हटलं चल तू सुद्धा दर्शन घेऊन जा म्हणून. पाठीमागच्याच रो मध्ये ती राहते. त्यांच्याकडे गणपती बाप्पा नसतात. जवळपास 5 दिवस आता ना संध्याकाळी मजा मस्ती धम्माल असणार आहे. कारण 5 दिवस खूप छान छान कार्यक्रम आमच्या सोसायटीमध्ये असतात आणि 5 दिवस डिनर बनवायला म्हणजे फूड बनवायला सुट्टी असणार आहे. कारण आमचं डिनर तिथंच असतं. 7 वाजता आरती असते, त्याच्यानंतर छोटासा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर डिनर असतं. 5ही दिवशी वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे फूड तिथं असतं आणि खूप मजा येते. आम्ही जरी डिनरला तिथं जाणार असलो तरी रोज गणपती बाप्पांसाठी आपल्या घरी गोडधोड तर बनणारच आहे. असं त्या घाईघाईमध्ये भूक वगैरे लागत नाही. पण आता भरपूर वेळ झालेला आहे. छान गणपती स्थापना झालेली आहे आणि आता मी लंच करते. हे सणावाराचे दिवस इतके छान छान जात असतात ना, काय सांगू. आणि मजा येते. याच्यामध्ये पूजा अर्चा होत असते, छान छान आवरायला मिळतं, म्हणजे नट्टापट्टा होत असतो, सगळ्यांना भेटणं होत असतं आणि रोज वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान खायला मिळतात. यस, तुमच्यापैकी बरीच लोक म्हणते की पूनम बऱ्यापैकी व्हिडिओ तुझ्या खाण्यापिण्यावरच असतात. काय सांगू, आपला जन्म म्हणजे खाण्यापिण्यासाठीच झालेला आहे असं मला वाटतं. म्हणजे फूड किती इम्पॉर्टंट आहे. एखाद्या वेळेला असं म्हणतं की घर नसलं तरी चालेल बाबा, एखाद्या वेळेला छान छान कपडे नसली तरी चालतील, पण जेवण हवं नाही का. आणि तेही उत्तम आणि छान मिळालं तर न कष्ट करता ताट पुढ्यात येणार असेल तर त्याच्याशिवाय आणखी सुख काय. तर येस, 5 दिवस आम्ही आमच्या सोसायटीमध्येच गणपती बाप्पांची आरती झाल्यावर डिनर करणार आहोत. जवळपास 3 वाजलेत. मगाशी मी तुम्हाला म्हणाले होते
2:30 वाजलेत, मला जेवायचं आहे पण कुठलं काय टेम्पल बशी ना गणपतीची मिरवणूक होती, तर ढोल ताशा होता आणि ओमकारला सुद्धा बघायचं होतं, तर त्याचा डॅडा आणि ओमकार, तर ओमकारला मी ड्रॉप करून आले, त्याचे फ्रेंड्ससुद्धा आहेत तिथं, तर त्यालासुद्धा ते ढोल ताशा वगैरे बघायला खूप आवडतं. चला त्याला मी सोडून आले आणि आता मात्र जेवते. तुम्ही म्हणाल काय मगापासून जेवते जेवते म्हणतीयस? येस. आणि आता हिचं असं होतं की एक चक्कर मारून येऊ. अगं किती वाजलेत बघ बरं, 9:20 झालेत आणि जेवण झाल्यानंतर एक चक्कर मारून येते टेम्पल पर्यंत. ठीक आहे चला. सकाळी तसेही टेम्पलला गेले नव्हते, ढोल ताशा होता तिथंपर्यंत गेले, बघून आले. तर आम्ही दोघी फिरतोय. खिचडी घेतली आहे उद्या नाश्त्यासाठी, खूप छान होती. घरी अशी सॉफ्ट एवढी बनत नाही, त्यांना म्हणजे सवय असेल किंवा त्यांची काहीतरी ट्रिक असेल वाटते, मला तर माहीत नाही. माझी एवढी अशी मऊ लुसलुशीत होत नाही. आज काय खरं नाही, खूप आता परत 10 दिवस खाणं पिणं भरपूर होणार आहे माझं, तर कोण ना कोण तर येणार आहे घरी, दिसत नाही. चला भरपूर आहे 10 दिवस आता, भरपूर खाणं पिणं. बापरे, आज सकाळपासून प्रसाद झाला तरी सुद्धा आता लाडू होता बुंदीचा, मी अगदी छोटासा तुकडा घेतला, म्हणजे पूर्ण लाडू खाल्ला नाही, ठेवला मी तिथंच आता आरतीच्या वेळेला उगाच घ्यायचं म्हणून. तर खूप गोड गोड होतं सकाळपासून, मोदक काय लाडू काय काय काय. आता हिच्या घरी जाऊन डबा ठेवून मग आम्ही मंदिरात जाऊन येऊ एक वॉक करून. उद्या कॉलेज तुझं? हो आहे ना, सकाळी लवकर. ह्यांना सुट्टी आहे तिथल्या मुलांना 4-5 दिवस सगळं. मग पूर्वाला पण नाही, झोपलीत ती मुलं, झोपलीत. 9:30ला झोपतात सकाळी लवकर उठल्यामुळे. झोप व्यवस्थित झाली ना मग ते फ्रेश होतात, नाही तर दिवसभर झोपाच मग बसमध्ये वगैरे. ते ही वॉल आहे ना, खूप छान छान तुम्हाला पेंटिंग्स दिसतील. आपली प्लेट असते ना स्नॅक्सची वगैरे, यूज अँड थ्रोच्या प्लेट, त्याच्यावर इतकं छान आर्ट बनवलं आहे शिल्पाच्या वहिनींनी, आणि पाठीमागं पण दिसेल मस्त. आलो बाबा. खूप खूप सुंदर असं ना गणपती बाप्पांना किंवा देवांना सजवलंय, आणि वस्त्र तर खूप सुंदर आहे, म्हणजे घातलेत, मुकुट वगैरे ड्रेस सारखंच मॅचिंग आहे. चला नाही म्हणत आज दर्शन झालं, मला वाटलं की आज होत नाही दर्शन, घरीची इतकी कामं होतीत ना. मस्त. शिल्पा, आज काय तुला उत्साह आलाय का सगळीकडं? इकडं गणपती बघू, तिकडं गणपती बघू. पूर्वी आम्ही पुण्यात आणि आशा मॅडमनी आज दिवसभरात 3 साड्या बदललेल्या आहेत, आणि आता झोपायला जाणार होते आणि आम्ही तिला विचारीला खाली बोलवलं, ये म्हटलं, आम्ही खाली थांबलोय. माझी चप्पल कुठं खोली, हा ओलं झालं पाय. चला 10 वाजले बाबा, उद्या मुलांची शाळा आहे, मला लंच बॉक्सची तयारी करायची आहे. बाय बाय. झोप नाही, जाऊन काम करायचं, लंच बॉक्सची तयारी. 10:30 वाजले, आता पळतो आम्ही दोघी. मॅडमना तर लवकर उठायला लागते माझ्या आधी, कॉलेजला जायचं म्हणून. बापरे मजा आली खरं. उद्या परत येऊ, म्हणजे आम्ही फिरतोय असं आमच्या कम्युनिटीमध्ये, खूप छान छान गणपती बसवतात. नाही आता मी दमले. चला, हे म्हणते सकाळी वाटी दिली होती दहीवडे, आता तू खा, उद्या भेटू. चल बाय बाय, गुड नाईट.
आता थकून गेले. आठवडाभर शॉपिंग, घर क्लीनअप, डेकोरेशन. आज दिवसभर तर मुलांची अर्धी झोप झाली असेल. सकाळी उठायला लागतं ना, पण त्यांचं व्यवस्थित व्यवस्था करत असते. म्हणजे त्यांचं डिनर वगैरे छान झालं, फ्रेश वगैरे झाले, होमवर्क झाला. 5 ते 6 मी होमवर्कसुद्धा घेतला आणि मग रेडी होऊन आरती करून मग बाहेरची आरती. चला तर दिवसाची सुरुवात लवकर झाली होती आज. सणामुळं रोजच होते ॲक्च्युली, मुलांची शाळा असल्यामुळं. आणि आता 10:30 वाजलेली आहेत. आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते आणि पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. बेल वाजवत नाही, नॉक नॉक करते. हा बेल न वाजवताच तू काय वाटच बघत होता? काय बघते, मूवी लावली होती का?